मैत्रिणीनो करवल्यानो या गया तुम्ही या गया, मैत्रिणीनो करवल्यानो या गया तुम्ही या गया. मावशी आता मुलीकडच्यांची गाणी गायला लागली. मी नाही थांबणार. आई साहेब मला रजा द्या. ठीक. मावशी येऊ का? अरे मी परमिशन दिली आहे का? कुठे चाललाय तू? अजून हळद लावायची आहे. अजून? हा अजून लावायची, भरपूर हळद लावायची. ती म्हण माहिती नाही का तुला? पी हळद आणि वय गोरा. म्हणून अजून हळद लावायची. अजून जर हळद लावली ना तर माझ्यात आणि हळदीच्या खोंबात काहीच फरक राहणार नाही. नाही अजून हळद लावली पाहिजे. हा मी तुला हळद लावतो. ए नाही मन नको नका रे नका. ए रणजित नको. लाव नको रणजित. अरे नको म्हणजे लाव. एवढीच आहे. जास्त लाव की चालतंय मला. अगं बाई लक्षात ठेव, आपण मुलाकडचे होता. असं गोरं पान होऊन जायला पाहिजे सगळ्यांनी. म्हणजे त्यांच्याकडे ट्यूबलाईट लावायची गरजच नाही पडली पाहिजे बघ. आणि स्वरांगी पुढे तर तू अगदी गोरा वाटला पाहिजे. म्हणजे ना सगळ्यांनी म्हणलं पाहिजे की मुलगा गोरा आहे आणि मुलगी काळी आहे. बेबी असं रंगावरनं कमेंट करणं शोभतं का? माझ्या नावात बेबी आहे ना, मग मला सगळं अलाउडेड आहे. मग आनंदच आहे. हल्दी चंदन की कमाल, रणजित ढाले पाटील की धमाल. बेबी आता पुरे झालं तुमचं. रणजित जा आंघोळीला जा. सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी होणं मस्त आहे. हो मस्त आहे बर का, मस्त आहे. वेळच्या वेळी. वेळ गेली निघून. बंद करा सगळं. चला. हो काय बोलताय? डोकं ठिकाणावर आहे का? मापात राहायचं. आई साहेबांसमोर बोलताय तुम्ही. दादा शांत राहा. राजश्री आम्हाला माहिती आहे तुम्हाला या कार्यक्रमात काडीचाही रस नाहीये. तुम्ही इथून जाऊ शकता. आवडेल आम्हाला. तुम्ही इथून जाणं मस्त आहे. नाही हो आई साहेब, आम्ही इथं थांबलो काय नाहीतर गेलो काय, शून्य फरक पडणार आहे. शून्य. कारण आमच्या लाडक्या दिरांचं ज्यांच्याशी लग्न ठरलंय ना, त्या ढाले पाटलांच्या भावी सुनबाई बेपत्ता झाल्यात. राजश्री भान ठेवून बोला. अहो बेभान आम्ही नाही, तुमच्या भावी सुनबाई झाल्यात. सौभाग्यकांक्षिनी स्वरांगी पंजाबराव बांधल पळून गेल्या. नुसत्याच पळून नाही गेल्या, लग्न सुद्धा केलं. लग्न घरातून पळून जाऊन भलत्याच पोराबरोबर लग्न केलं. आणि आपण बसलोय रणजित भाऊजींना हळद लावत. आणि तुमच्या भावी सुनबाई फिरतायत दुसऱ्याच कुंकू लावून. घरात चांगलं चाललंय ते बघवत नाही का तुम्हाला? कशाला खोटं बोलताय? आम्ही खोटं बोलतोय? नाही, आम्हाला वाटलंच होतं तुमचा आमच्यावर काही विश्वास बसायचा नाही. अहो साहेब चला, आम्ही स्वतःच्या डोळ्याने तो व्हिडिओ बघितलाय. अहो त्या पोरीनं आपल्या बापाला व्हिडिओ पाठवलाय आपण लग्न केले असं सांगणारा. तुमचा विश्वास नाही ना माझ्यावर? नाही ना? हो चला, तुम्ही स्वतः खात्री करून घ्या. चला चला आई साहेब.
हा बोल जगे, काय झालं? सापडली का पोरगी? आता बोलायचं काय राहिलंय पंजाबराव? फोन कशाला केला? हे बघा, तुम्ही माझं पैसे द्या आणि आपल्याला मोकळं करा. पैसे? कायचे पैसे? ए पंजाब, फुरगी ओळखायला तुझा बा राजवर्धन गेला तावैर. हा जग्या, तोंड सांभाळून बोल. बाप काढायचं काय कारण नाही. हा, आणि तसं पण तू कुठं आणली रे शोधून पोरगी? ए माणसं खर्ची घाट्यात मी, त्यांचा टाइम येणं जाणं खाणं पिणं हे काय फुकट होतं वैर? त्याचा दाम. ते काय मला माहित नाही. अरे माझ्याकडे आता पैसेच नाही, तो आणू कुठून? ए नाही 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 नाही, तो आपला इशे नाही. हे बघ, तू एक काम कर, तुझ्या व्याह्याकडून पैसे माग. अर तुझी पोरगी पळून गेली ना, आता ते तुझे व्याही नाही होणार. पंजाबराव, अरे लई वांगाळ झालं नाही? अरे पोरगीने परेस्कूट केला की तुझा, एका समजून डाव लावला होता. अरे दुर्रीच निघाली किती. पोरीने पार रस्त्यावर आणला गाड्या तुला. हा काना दरारा आणि फुटका नगारा निघाला की रे तू. ए चल, नाही जात तुझे पैसे. काय करायचं ते करून घे. पंजाबराव, हॅलो ए पंजाब, अरे बोल की. अरे वाचा बसली का काय तुझी? पंजाब, आता काय बोलणार म्हणा तू? पोरगीच पळून गेली तुझी. स्वरांगी कुठे आहे? अरे ते आता ढाले पटाला काय उत्तर देणार? हा, जातोयस लेका आता 12च्या भावात. हा, हॅलो हॅलो, ए काय विचारलं आम्ही? स्वरांगी कुठे आहे? पंजाबराव, तुमची असल, पण आमची आबरू इतकी स्वस्त नाही. अहो, आम्हाला फसवण्याची हिंमत कशी झाली तुमची? आई साहेब, काय आहे? आपण आज जाऊन बोलूयात का? म्हटलं तर मामासाहेबांच्या वतीनं मी माफी मागतो. आम्हाला कुणालाच यातली काहीच कल्पना नव्हती. तुम्हाला विचारलंय, तुम्ही उत्तर द्यायचं. पंजाबराव काय? हा हा वहिनी साहेब, अहो कुठे जाणार आहे पोरगी? इथेच असेल ना कुठेतरी. मी आणतो ना शोधून. पंजाबरावचा शब्द. शब्द? अहो, पोरगी द्यायचं कबूल केलं होतं, ते जमलं नाही तुम्हाला. शब्द देताय? आईसा भाऊ, खोटं बोलतोय हा माणूस. त्या पोरीनं दुसऱ्या पोरोबरोबर लग्न सुद्धा केलं. व्हिडिओ त्यांच्याकडे, विचारा की त्यांना. आणि ती पोरगी परत जरी आली तरी उपयोग काय? काय पंजाबराव, आता शब्द सुद्धा उरले नाही का तुमच्याकडे? हा, तुम्हाला माहितीये या लग्नावर तुमचं किती आणि काय काय अवलंबून आहे ते. तुम्ही तुमच्या छाताडात आणि आमच्या पाठीत खंजीर खोपसलाय. तुमचं नसल मैं नाहीच आहे, पण ढाले पाटलाचं खानदान, इज्जत, अब्रू सगळं तुमच्यापेक्षा खूप मोठं आहे. आमच्या नावाला पट्टा लावलाय तुम्ही पंजाबराव. तुम्हाला सगळं माहितीये, पण तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. ऐकणं मस्त आहे. निव्वळ यांच्या शब्दाच्या खातर आम्ही ही सोयरीक जमवली आहे. तुमची लायकी तुम्हाला माहितीच आहे. आज इथं पानबुंदेमध्ये 300 पाहुणे मंडळी आली आहेत आमची. अख्ख्या जिल्ह्याला नाही, मुंबई पर्यंत निमंत्रण गेली आहेत. सगळ्या जिल्ह्याचे कारखानदार, संत्री, मंत्री, कॅबिनेट मंत्री पण लग्नाला येणार आहेत. काय सांगणार आहोत आम्ही त्यांना? शिवाजीराव ढाले पाटलाच्या पोराचं लग्न मोडलं कारण होणारी पोरगी कोणाचा हात धरून पळून गेली? काय पंजाबराव? हे बघा पंजाबराव, जगामध्ये आमच्या आबरूशिवाय काहीच मोठं नाही. त्याला डाग लावायला निघालात तुम्ही? हा, आम्ही इज्जतदार आहे, आम्ही खानदानी आहे असं म्हणून होत नसतंय पंजाबराव. खानदानी पण कमवावं लागतंय.
स्वतः तर कमावलं नाहीच, आमची अब्रू उधळायला निघाला तुम्ही. हा आता हे किती महागात पडेल ना बघाच तुम्ही. तुमची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे बस. आईसाहेब घरी चला. रणजितराव, तुम्हाला कोणी बोलवलं इथं? का आले तुम्ही इथं? मग कुठे जाणार होतो आईसाहेब? इथे यावंच लागलं, कारण ज्याचं आज लग्न होणार होतं तो माणूस मी आहे. रणजित भाऊजी, सांभाळून. माप सोडून बोलायला लागलाय तुम्ही. सॉरी आईसाहेब, एक्स्ट्रीमली सॉरी. पंजाबराव स्वरांगी सुखरूप आहे ना? रणजित भाऊजी, कुणा सहानुभूती दाखवायला लागलाय तुम्ही? फसवल्या या माणसाने आपल्याला. वहिनी साहेब, मी फक्त त्यांच्या मुलीबद्दल विचारतोय. मग ती कुणाची असो, काही हो, ऍट द एंड मुलगी सुरक्षित राहणं महत्वाचं आहे. साहेब, शी मस्ट बी सेफ. रणजितराव, निघा. निघा. साहेब, औषध. साहेब, औषध. आईसाहेब, जरा बोलायचं होतं. नाही म्हणजे तुमची ऐकण्याची मनस्थिती असेल तर. आईसाहेब, मला वाटतं आपण चुकलोय. म्हणजे आपण बांधलांशी असं नको बोलायला हवं होतं. जे झालं त्यात त्यांची काहीच चूक नाहीये. त्यांच्या मुलीचं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे याची कल्पना त्यांनाही नव्हती. या गोष्टीचा त्यांनाही मोठा धक्का बसलाय आणि आईसाहेब, अशा वेळी त्या कुटुंबाला खंबीर आधाराची गरज होती. आम्ही चुकलो हे सांगण्या इतके मोठे झालात तुम्ही रणजित. आपल्या मुलीच्या मनात काय आहे हे ओळखू न शकणाऱ्या बापाला आम्ही सुनावलं. त्यात आम्ही काही गैर केलेलं नाही. त्यांच्या बेजबाबदार वागण्यानं आपल्या इब्रतीला डाग लागलाय हे न दिसण्या इतके आंधळे झालात का तुम्ही रणजित? अहो, आज हळद झाली तुमची आणि आजच लग्न मोडलंय. एवढ्या लोकांसमोर हळद झाली तुमची, एवढ्या बायका आल्या होत्या, काय उत्तर देणार होता आम्ही त्यांना? आईसाहेब, मुळात प्रश्न विचारावेतच का कोणी? आणि काय संबंध आहे लोकांचा इथे? आईसाहेब, आपण कुणाच्याही प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील नाही होतं. आम्हाला मान्य आहे, जे झालं ते वाईट झालं. असं व्हायला नको होतं. यात कुणाचा दोष नाही, ना आपला ना त्यांचा. मग उगाच आपण एकमेकांवर दोषारोप का करतोय? असं भावनिक शहाणपण रोकडा व्यवहारात येत नसते रणजित. आम्हाला फक्त व्यवहार दिसतो.
पै न पै चुकती करणार त्याच्याकडनं. पै पै म्हणजे ऐसे विधे पैशांचा काय संबंध? तुम्ही नका पडू याच्यामध्ये. जा तुम्ही आराम करा. ऐसे कुठलीच गोष्ट अर्धवट सोडायची नाही हे तुमच्याकडून शिकलोय आम्ही. प्लीज मला हे कळायलाच हवं कसले पैसे. ऐसा माझ्या लग्नाचा आणि पैशाचा काय संबंध? मी सांगते. बेबी तुम्ही काही बोलणार नाही आहात. ठीक, मी काही सांगत नाही, तुम्ही सांगताय. ठीक आहे, मग मीच सांगते. रणजित, या घरात काही गोष्टी तुझ्यापासून लपवल्या. तुझे वडील शिवाजीराव ढाले पाटलांनी पंजाबराव बांदलांना कर्ज दिलं होतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी अट घातली होती की त्यांच्या एका मुलीशी तुझं लग्न लावून देते. आमची अक्का आणि तुझे दादासाहेब व्यवहाराला किती चोख आहे ते तुला माहितीच. या व्यवहाराचं ॲग्रीमेंट आहे त्यांच्याकडे. आता लग्न तर मोडलंय. दादासाहेब आणि अक्का कशा पंजाबरावांना बर्बाद करणार आहे ना तेच सांगत होती. कारण लग्न तर मोडलंय ना आता. साहेब हे खरं आहे? असं काही ऍग्रीमेंट झालंय आई साहेब? मला उगीच वाटत होतं की माझं लग्न आहे तुमच्या भावनिक आनंदासाठी किंवा बाबासाहेबांनी दिलेल्या शब्दाचा मान राखण्यासाठी. आज कळालंय आई साहेब, माझं लग्न हा एक व्यवहार आहे, सौदा आहे, सौदा. रणजित तुम्ही भलताच विचार करताय. भलता नाही आई साहेब, अग्रीमेंट केलंय तुम्ही माझ्या लग्नाचं, सौदा. रणजित तुम्ही इथं बसा आणि आमचं ऐका. नाही आई साहेब, माझी ऐकण्याची मनस्थिती नाहीये. इनफॅक्ट ऐकण्यासारखं काही उरलंही नाही आता. तुम्हाला जे करायचं होतं ते तुम्ही केलं, आता मला जे करायचं ते मी करणार. रणजित तुम्ही कुठे जाणार नाहीये. आई साहेब प्लीज मला थांबवू नका. शब्द पडेल तुमचा. रणजित अगं का केलंच असं? का सांगायची गरज होती? तू का केलंस असं? हा, का वागलीस खोटं? तुला माहिती आहे ना त्याला खोट्याचा राग येतो, मग का वागलीस त्याच्या बरोबर असं? अख्खे तुझ्या तिन्ही पोरांमध्ये सगळ्यात गुणी लेकरू आहे ग, हळवं आहे ते, समजूतदार आहे, मग का वागलीस त्याच्या बरोबर असं? का खोटं बोललीस त्याच्याशी? अख्ख्या अशाने ते पोरग दुखावेला, सांगून ठेवते तुला. तुटेल तुझ्यापासून कायमचं. तो सुजित आधीच तुझ बस पुन्हा मर्यादा ओलांडलीस तू बेबी. रणजित आमचं रक्त आहे, याला जोडायचं का तोडायचं हे शिकवायची गरज नाही आम्हाला. मान्य आहे लहानपणापासून सगळं सगळं केलंयस तू, पण आम्ही त्याची आई आहोत, आईच राहणार. तू मावशी आहेस, बेबी मावशी, हे लक्षात राहणं मस्त आहे. हा
खरंय गाके, तू आई आहेस आणि मी मावशीच आहे. पण एक म्हण लक्षात असेल ना तुझ्या, माय मरो आणि मावशी जगो.